मागील व्हिडिओमध्ये 14वा अध्याय ऐकला आणि सगळं पुण्यसुद्धा पदरात पाडून घेतलं. आता शेवटचा आणि 15वा अध्याय. नारदांनी प्रश्न केला, हे भगवंता, या महात्म्याचं फळ काय? जो हे ऐकेल, वाचेल, लिहील त्याला काय मिळेल? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नारदा, हे महात्म्य साक्षात वेदतुल्य आहे. याचं फळ सांगायला शेष नागालाही जमणार नाही. ऐकण्याचं फळ. 1 अध्याय ऐकला, गंगा स्नानाचं पुण्य. पूर्ण 15 अध्याय ऐकले, 100 अश्वमेध यज्ञाचं फळ. सर्व तीर्थयात्रा केल्याचं पुण्य. दारिद्र्य होईल श्रीमंत, लक्ष्मी ज्याच्या घरी पाणी भरेल. निपुत्रिकाला पुत्र होईल बाळकृष्णासारखा. रोगी होईल निरोगी, मृत्यू टळतो, आयुष्य वाढतं, पितृदोष जातो, 7 पिढ्यांचा उद्धार होतो. वाचण्याचं लिहिण्याचं फळ मिळतं. जो लिहून दुसऱ्याला देईल, सरस्वती त्याच्या जिभेवर नांदेल, तो पंडित होतो. जो रोज 1 अध्याय वाचेल, त्याच्या घरात कधी भांडण होत नाही, सुख शांती नांदते. कुंती आणि पांडवांची कथा. वनवासात पांडव खूप दुःखी होते, तेव्हा व्यास ऋषींनी त्यांना हे महात्म्य सांगितलं. कुंतीने श्रद्धेने ऐकलं. लगेच पांडवांचं दुःख संपलं, राज्य परत मिळालं, शेवटी वैकुंठ मिळाला. भगवंत म्हणाले, संकटात असशील तर हे महात्म्य ऐक, मी स्वतः तुझं संकट दूर करतो. शेवटचा आशीर्वाद. जो हे महात्म्य श्रवण करेल, त्याच्या घरी मी लक्ष्मी सरस्वती तिघे नांदू. त्यांना मरणानंतर माझं वैकुंठ मिळेल, पुन्हा जन्म नाही. इति श्री पुरुषोत्तम मास महात्म्य संपूर्ण. तू 15 अध्याय पूर्ण केलेस म्हणजे 100 यज्ञ पूर्ण केलेस. आता महापुण्यवान झालेस. संस्कार वर्गाच्या मुलांना सुद्धा दिलं. खरोखरच पुण्यवंत. तुझं व्रत पूर्ण झालं. आता पुरुषोत्तम भगवान तुझ्या ऋणात आहेत. जे मागशील ते देशील. संत तुकाराम महाराज काय म्हणतात? 15 अध्याय ऐकता जाती भव भय. तुकोबा म्हणतात, 15 अध्याय ऐकले की जन्म मरणाचं भय जातं. तू ऐकलेस माऊली, आता तुझं भय नाही, फक्त आनंद आणि आनंदच. असे हे पुरुषोत्तमाचे 15 अध्याय. 33 अर्थ कळला. पंधरा अध्याय पूर्ण केलेत